हॅलो फ्रेंड, मी श्रद्धा. स्टोरी बुक टेलर या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करते. आपण ऐकत आहोत साईनाथ पाचारने यांची दत्तक ही कादंबरी, भाग 11. चला तर मग सुरू करूया. रात्रीचे 9 वाजून गेले होते. भिंतीवरचं लंबकाचं घड्याळ शून्यपणे टिकटिक करीत होतं. घड्याळाचा आवाज मस्तकापर्यंत भिडत होता. कुणीतरी डोक्यावर घणाचे घाव घालीत आहे असा तो आवाज होता. डोकं आतून बधीर झालं होतं. मी दरवाजातच पायरीवर सुन्नपणे बसून होतो. मनात अपमानाची जळमट जमा झाली होती. नजर एकसारखी बाहेर लागली होती. माझ्या पाठीमागे मला सुलूची हालचाल जाणवत होती. तिच्या पावलांचा आवाज येत होता. मी मात्र तिच्याकडे पाहिलं नाही. मी किन्हाळकरांची वाट पाहत बराच वेळ बसून होतो. किन्हाळकर अजून आले नव्हते. त्यांना एवढा उशीर कधीच होत नव्हता. आज एवढा उशीर का झाला समजत नव्हतं. मनात नाही ते विचार येत होते. कधी वाटत होतं आपण परस्पर साहित्य घेऊन निघून जावं. मध्येच मनात विचार यायचा, किन्हाळकर का आले नाही, ते कंपनीत जाऊन बघून यावं. पण आपण निघून गेलो तर सुलू घरात एकटीच राहील हा विचार मनात यायचा. कारण सुलू खूप घाबरट होती. पण मी तरी तिची एवढी फिकीर का करावी. मरू देती. आता तिचा जास्त विचार करायचा नाही. रात्रीचे 10 वाजून गेले. पोटात भूक वाढत चालली होती. आतूनच मला अस्वस्थपणा वाटू लागला होता. जेवण नाही, निदान पाणी तरी प्यावे म्हणून मी उठलो. मागे वळून पाहतो तर मी बाहेर काढलेलं माझं सगळं साहित्य सुनूने उचलून आत ठेवलं होतं. मग मात्र माझा संताप अनावर झाला. मी रागाने सुलूकडे पाहिलं तर ती भेदरून माझ्याकडे पाहत होती. नजर होतात किविलवाण्या सुरात म्हणाली, नको ना जाऊ. तेवढ्यात बाहेर फाटकाजवळ आमच्या गाडीचा आवाज आला. किन्हाळकर आले जणू. मग तसाच माघारी वळलो तर हॉलच्या पायऱ्या चढून सावंत नावाचा कामगार गडबडीने धावत आत आला होता. उजेडात पाहिलं त्याचा चेहराही खूप घाबरलेला वाटत होता. आत आल्या आल्या मला म्हणाला, प्रल्हाद, एक गडबड आहे. थरथरत्या ओठाने तो म्हणाला. त्याच्या आवाजात कंप जाणवत होता. किन्हाळकरांचं उशिरा येणं आणि घाबरलेल्या आवाज सावंतचं बोलणं ऐकून माझ्या काळजाचा ठोकाच चुकला. सगळं ठीक आहे ना सावंत? तुम्ही माझ्याबरोबर चला. रस्त्याने सांगतो सगळं. का? काय झालं? मी घाबरलेल्या स्वरात म्हणालो. सुलू पण घाबरून गेली होती. ती माझ्या शेजारी येऊन उभी राहिली. आमचं संभाषण ऐकत होती. आपल्याला ताराबाई हॉस्पिटलमध्ये जायचे. किन्हाळकरांना तिथे ॲडमिट केले. का? काय झालं त्यांना? मी आश्चर्याने म्हणालो. त्यांना पुन्हा मागच्यासारखा अटॅक आलाय, सावंत म्हणाला. त्याचा चेहराच एवढा घाबरलेला होता की मला अशुभ संकटाची चाहूल लागली. तसा मी गडबडीने म्हणालो, चला जाऊया आपण. आणि त्याच्याबरोबर गडबडीने चालू लागलो. मला सुलूकडे पाहायचंही लक्षात राहिलं नाही. तिला काही सूचना द्यायचंही भान राहिलं नाही. फाटकाबाहेर आल्यावर सावंतने गडबडीने गाडी स्टार्ट केली. तोपर्यंत मी गेट लावायला वळलो तर आमच्या मागे सुलू धावत गेटपर्यंत आलेली दिसली. तिचा चेहराही खूपच घाबरलेला दिसत होता. मला म्हणाली, मी येऊ? नको, तू घरातच राहा आणि जपून राहा. गडबडीने मी कसंबसं एवढंच म्हणालो आणि पटकन सावंतच्या गाडीवर बसलो. सावंतने वेगाने गाडी ताराबाई हॉस्पिटलकडे वळवली. तिकडे काय झालं असेल? किन्हाळकर सुखरूप तर असतील ना? त्यांना काही झालं तर नसेल ना? मनात असंख्य प्रश्नांची दाटी झाली होती. विचारांनी प्रचंड गर्दी केली होती. माझ्या जीवाची उलघाल चालली होती. काळीज धडधडत होतं. रात्रीचा थंडगार वारा सुटला होता. अंगाला चांगलाच बोचरेपणा जाणवत होता. रस्त्यावरचे मर्क्युरी प्रखरपणे पेटले होते. सगळा रस्ता चमचमत होता. रस्त्यावरची वाहतूक खूपच कमी झाली होती. त्या तुरळक गर्दीतून सावंत वेगाने गाडी चालवत होता. रस्त्याने मी सावंतला खूप काही विचारण्याचा प्रयत्न करीत होतो. पण सावंत काही बोलायला तयार नव्हता. सावंत गप्प का बसला आहे? नक्कीच काहीतरी अशुभ घडलं असणार. माझ्या मनात पाल चुकचुकली. थोड्याच वेळात आम्ही ताराबाई हॉस्पिटलच्या आवारात आलो. सावंतने घाईघाईने गाडी पार्क केली आणि दोघेही हॉस्पिटलच्या गेटमध्ये घुसलो. सावंत तर कॉरिडॉरमधून पळतच चालल्यासारखं चालत होता. त्याच्या मागे मी धावत होतो. रात्रीची वेळ असल्याने आणि हॉस्पिटलची भयान शांतता असल्याने आमच्या दोघांच्या पावलांचा राक्षसी आवाज येत होता. धावत पळतच आम्ही किन्हाळकरांच्या खोलीत आलो. त्यांना एका स्पेशल रूममध्ये ॲडमिट केलं होतं
आत आलो तर तेथे आमच्या कंपनीतले सगळे कामगार चेहरा पाडून बसले होते. आम्ही आत घुसताच सगळे ताडकन उठले. टिसूदार तर धावत पुढे झाला आणि म्हणाला, "सावंत, आपले किन्हाळकर गेले." "गेले?" सावंतला धक्का बसल्यागत झाला. तो जागीच थबकला. मी सुद्धा धक्का बसल्यागत जागीच थांबलो. मला आलेली शंका खरी ठरली. किन्हाळकर या दुनियेतून निघून गेले आणि माझी अवस्था खूपच विचित्र होऊ लागली. ना आनंद ना दुःख. म्हटलं तर आपलेपणा होता, म्हटलं तर काहीच नातेसंबंध नव्हते. किती थोड्या काळापुरता मी दत्तक मुलगा होतो. त्यांच्या आकस्मिक जाण्याने मला जिव्हारी दुःख तरी कसं होईल. थोडंफार अस्वस्थ वाटलं इतकंच. मी तसाच पुढे सटकलो. आतमध्ये कॉटवर किन्हाळकरांच सपाट पसरलेले होते. त्यांच्या अंगावर पांढरी चादर पसरून ठेवली होती. मी त्यांच्या जवळ जाऊन उभा राहिलो. सावंत आणि डिसूजा माझ्या दोन्ही बाजूला येऊन कधी उभे राहिले समजलंच नाही. मी हलकेच मृतदेहाची पांढरी चादर बाजूला केली. ट्यूबच्या उजेडात मला शांत झोपलेला किन्हाळकरांचा चेहरा दिसू लागला. कुणालाही वाटेल ते गाढ झोपले. दुपारपर्यंत चांगल्या अवस्थेत असलेले किन्हाळकर सायंकाळी या अवस्थेत दिसतील यावर कुणीच विश्वास ठेवला नसता. नियती अघात असते हेच खरं. मी किन्हाळकरांचा चेहरा एकटक पाहू लागलो. त्यांच्या चेहऱ्यावर मला सतत कसला तरी निर्धार दिसायचा. तसा निर्धार अजूनही दिसत होता. रडू फुटावं असा त्यांचा चेहरा दिसत नव्हता. तरीही आता किन्हाळकर आपल्यात नाहीत, येथून पुढे त्यांचा सहवास आपल्याला लाभणार नाही या जाणीवेनेच मला एकाकी वाटलं. काही काळ माझे ओठ थरथरू लागले. सर्वांगाला कंप सुटला. थरथरत्या हातानेच मी किन्हाळकरांना नमस्कार घातला आणि डोळे मिटले. सावंतला वाटलं मला रडू फुटले. त्याने हलकंच माझ्या पाठीवर हात ठेवला. नंतर मला सावंतने नक्की काय झालं ते संगतवार सांगितलं. मी कंपनीतून बाहेर पडल्यावर सिल्वानिया कंपनीचा मॅनेजरचा फोन आला. आमच्या कंपनीबरोबर ते 1 कोटीचा करार करायला तयार झाले होते आणि आज सायंकाळीच त्यांनी किन्हाळकरांना बोलावून घेतलं होतं. एवढं मोठं कॉन्ट्रॅक्ट आपल्या हातात पडते म्हटल्यावर किन्हाळकरांना खूपच आनंद झाला. ते उत्साहाने सिल्वानिया कंपनीकडे निघाले. जाताना त्यांनी सावंतला बरोबर घेतलं होतं. सिल्वानिया कंपनीत करारपत्राचे कागद किन्हाळकरांनी आपल्याबरोबर घेतले आणि ते बाहेर पडले. सकाळपासून त्यांच्या छातीत चमकत होतं. आता ते जास्तच दुखू लागलं. अति आनंदाने म्हणा किंवा वयोमानानुसार म्हणा, त्यांच्या छातीचे ठोके वाढले आणि रस्त्यातच ते कोसळले. सावंतने पटकन कंपनीत फोन लावला. त्यावेळी 3-4 कामगार ओव्हरटाईम करीत होते. त्यांना निरोप देऊन सावंतने किन्हाळकरांना हॉस्पिटलला हलवलं. आम्हाला फोन करण्याचं ते विसरूनच गेले. मी नाही करीत हळहळत मान हलवत होतो. काळजात किन्हाळकरांच्या आठवणींनी घर केलं होतं. सगळा आठवणींचा पट डोळ्यांपुढून हलत होता. मग मात्र नकळत माझ्या डोळ्यात पाणी आलं. त्याचवेळी सावंतची थाप माझ्या खांद्यावर पडली आणि ते हलके हलके मला थोपटू लागले. त्या स्पर्शात एक आश्वासक आधार होता. किन्हाळकरांचा मृतदेह घरी हलवायचा की परस्पर स्मशानात न्यायचा याविषयी आमच्या चर्चाच झाली. डॉक्टरांशी पण चर्चा केली. मग मृतदेह परस्पर स्मशानात हलवायचा असं ठरवलं. या कामी सावंतने पुढाकार घेतला. त्याने डिसूजा आणि कदमला पुढे पाठवलं. दहनासाठी आवश्यक असणारे सगळे साहित्य खरेदी करून यायला सांगितलं. तोपर्यंत सावंतने एक ॲम्ब्युलन्स मिळवली. मी मात्र किन्हाळकरांच्या मृतदेहाजवळ बसून होतो. माझ्या मनात सुलूचा विचार आला. किन्हाळकर गेले हे तिला माहीत आहे का? ती माझ्या आधी 1 महिनाभर या घरात दत्तक म्हणून आली होती. माझ्यापेक्षा किन्हाळकरांशी तिची जास्त जवळीक होती. किन्हाळकरांशी ती शेवटपर्यंत तुसळ्यागत वागली तरी तिला त्यांच्या मृत्यूची खबर द्यायला हवी. तिला किन्हाळकरांचे अखेरचे दर्शन व्हायला हवे. किन्हाळकर गेले म्हटल्यावर तिच्या मनाला काय वाटेल? ॲम्ब्युलन्स आल्यावर किन्हाळकरांना उचलण्यासाठी घाई झाली. तेव्हा मी सावंतला म्हणालो, आपण मृतदेह परस्पर स्मशानात हलवणार ना? होय, सावंत म्हणाला. मग सुलूला घेऊन आलं पाहिजे. किन्हाळकर गेल्याचं तिला माहीत नाही. मग सावंत म्हणाले, तुम्ही असं करा, ॲम्ब्युलन्स घेऊन परस्पर स्मशानभूमीकडे जा. मी सुलूला घेऊन तिकडे येतो. ठीक आहे, मी म्हणालो. मग
हॉस्पिटलमधली सगळी कागदपत्रे पूर्ण करून आम्ही किन्हाळकरांना तेथून हलवलं. सावंत केव्हा स्कूटर घेऊन घराकडे निघून गेले होते. रात्रीचे 12 वाजून गेले होते. आमची ॲम्ब्युलन्स नदीकिनारी असलेल्या स्मशानभूमीकडे जात होती. रस्त्यावर रहदारी नव्हती. नदी घाटावर आलो तेव्हा सगळीकडे सन्नाटा पसरला होता. डिसूजा कदम आणि आणखी 2 कामगारांनी चिता रचून ठेवली होती. आम्ही ॲम्ब्युलन्समधून किन्हाळकरांना खाली उतरवले. त्याचवेळी सावंत सुलूला घेऊन तेथे आला. गाडीवरून खाली उतरताच सुलू धावत पळतच किन्हाळकरांच्या प्रेताकडे आली आणि धाडकन त्या प्रेतावर पडून हंबरडा फोडला. रात्रीच्या त्या भयान अंधारात सुलूचा हंबरडा खूपच भयावह वाटला. बाबा म्हणत तिने त्यांच्या प्रेताला कवटाळले. आपल्या प्रेतावर रडायला मुलगीच हवी. तिच्याशिवाय खरे अश्रू ढाळणारे कुणी नसतो. किन्हाळकरांना हे सत्य उमगलं होतं का? म्हणूनच त्यांनी आधी मुलीला दत्तक घेतले होते का? सुलू धाय मोकळून रडत होती. का? किन्हाळकरांचे आणि तिचे असे कोणते नाते होते की खरोखरच किन्हाळकर तिला मनापासून आवडत होते? तिच्या रडण्यातून तरी हे खरं वाटत होतं. तिला आम्ही मनसोक्त रडू दिलं. रडण्याचा पहिला भर ओसरल्यावर मी पुढे झालो. सुलूला हलकेच उठवून बाजूला केलं तर सुलू पटकन माझ्या खुशीत शिरली आणि माझ्या छातीवर डोकं ठेवून रडू लागली. माझा शर्ट तिच्या अश्रूंनी भिजू लागला. मी मघाचा सगळा राग विसरून गेलो आणि तिला हलके हलके थोपटू लागलो. मग सावंत पुढे होऊन म्हणाला, मालक, रात्र वाढते, आपल्याला उशीर करता येणार नाही. मी सुलूला बाजूला केलं. परत एकदा तिला थोपटलं, शांत केलं आणि पुढे झालो. आम्ही सगळ्यांनी मिळून किन्हाळकरांना चितेवर ठेवलं. विधिवत त्यांना पाणी पाजलं. मुलगा या नात्याने मीच त्यांना पाणी पाजलं आणि मीच त्यांच्या चितेला अग्नी दिला. सुलूने आणि मी त्यांचं अखेरचं दर्शन घेतलं आणि किन्हाळकर अनंतात विलीन झाली. चितेचा अग्नी भडकला होता. नदीकिनारी त्या अंधारात चिरीत ज्वाला आकाशाकडे उसळत होत्या. सुलू माझ्या शेजारी उभी राहून आकाशाकडे जाणाऱ्या ज्वाला बघत होती. ती अगदी माझ्या शेजारी उभी होती. आधारासाठी माझ्या खांद्यावर हात ठेवला होता. सुलू रडत होती, हुंदकत होती. माझ्या डोळ्यात मात्र पाणी आलं नव्हतं. मी शांतपणे उभा होतो, किन्हाळकरांच्या चितेकडे पाहत. चला तर मित्रांनो, आज येथेच थांबूया. भेटूया उद्याच्या भागात. तोपर्यंत